माणसामध्ये त्याग करण्याची भूमिका आहे का? माणसामध्ये त्याग करण्याची भूमिका आहे का? त्याग करण्याची अवस्था आहे का? सांगा तुम्ही. माणूस त्याग करायला तयार आहे का? माणसाला परमेश्वराचं नामस्मरण करावं, परमेश्वराचं दर्शन घ्यावं, परमेश्वराची आठवण करावी, परमेश्वराच्या त्या ठिकाणी जागृती निर्माण करावी, त्या ठिकाणी उल्हास निर्माण करावा, परमेश्वराचं नामस्मरण करावं. असं कोणी करतं का? प्रत्येकाला वाटतो आपला देह खाऊ घेऊन चांगला राहिला पाहिजे, कुणी आपल्याला बोललं नाही पाहिजे. आपल्याला कुणी वागणे तिकडे बोललं तर आपण त्याला वागणे तिकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे माणसामध्ये गर्व झाला आहे, अहंकार झाला आहे, अभिमान झाला आहे, नको त्या बाजू झालेल्या आहेत, शरीरकार झालेले आहे. आणि हे शरीरकार त्याच्या भोवती लागल्यामुळे त्याच्या देहाचं तो स्वतः नाश करून देत आहे. हे लक्षात घ्या. माध्यमातून हे गुण तुम्ही लक्षात घ्या. तो आपल्या गर्व अभिमान त्या सर्व कारणामुळे तो आपल्या देहाचा नाश करून घेतोय. म्हणून लक्षात घ्या, सूर शब्दांच्या ओठी आलेली शब्द सुरांच्या ओठी कुठून जुळल्या कुणाला कळल्या, कुठून जुळल्या कुणाला कळल्या त्या रेशम गाठी. ऋणानुबंधू ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. नाते जसे जुनेच होते, आगमन झाले भक्तांचे. नाते जुळले निमित्त होते, होते हे बंध भक्तांचे. अहो हे नाते परमेश्वराच्या भक्तामध्ये हे नातं कसं आहे? हे अनरुंद आहे. हे नातं कसं आहे समजून घेतलं पाहिजे. आपण या परमेश्वराच्या दरबारामध्ये आल्यानंतर त्या परमेश्वराच्या चरणी मला अंतःकरणापासून असं बदल झाले पाहिजे. त्या निस्वार्थ सेवेने त्याची भक्ती केली पाहिजे. आपली सेवा त्या पद्धतीची पाहिजे. कारण थोर संत होऊन गेले. संत तुकाराम महाराजांचे सारखे संत भरपूर संत होऊन गेले. तुकाराम महाराजांचा परमेश्वर कसा आहे हे संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला समजत परमेश्वराची भक्ती केल्याने, परमेश्वराची श्रद्धा भावपूर्वक भक्ती केल्याने काय होते. संत तुकाराम महाराज मिरची करण्याचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी कोकणात जाण्याचे ठरवले. व्यवसाय करायला ते तयार नव्हते. पण प्रपंचाचा अट्टहास, जिजाऊचा अट्टहास, आपल्या पतीला आवडी म्हणत आणि आवडीचा अट्टहास होता. तुम्ही प्रपंचासाठी काहीतरी करा म्हणून तुकाराम महाराज मिरच्या विकण्यासाठी कोकणामध्ये गेले. कोकण हे गावापासून खूप दूर होतं. एकदा त्यांनी 4 पोती मिरच्या खरेदी केल्या आणि आपल्या बैलावर अशा पद्धतीने लादल्या आणि त्या मिरच्या घेऊन ते कोकणामध्ये गेले. त्यांच्या गावापासून ते गाव खूप दूर होतं. तुकाराम महाराज त्या ठिकाणी पोहोचले आणि एका झाडाखाली विश्रामाला थांबले. बैल एका साईडला बांधला आणि त्या बैलावरचे मिरचीची पोती हळूवारपणे खाली उतरवली आणि समोरच्या टेकडीवरच शंभू महादेवांचं मंदिर होतं आणि त्याच्या पायथ्याला एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाखालीच तुकाराम महाराज यांनी विसावा घेतला आणि इथेच ठरवलं की इथंच मिरच्याचं दुकान त्याला लावायचं. त्या ठिकाणी आराम केला आणि त्या ठिकाणी त्यांनी मिरच्याचं
दुकान लावलं. दुकान लावल्याच्या नंतर हळूहळू वार्ता गावामध्ये पसरली. कुणीतरी व्यापारी मिरच्या विकण्यासाठी आलेला आहे. हळूहळू गिऱ्हाईक येऊ लागलं. गिऱ्हाईक विसरू लागलं. कशा दिल्या मिरच्या, काय भाव दिला. तुकाराम महाराजांनी नाथांनी सांगितलं, साधा सोपा भाव सांगितला आणि त्या भावामध्ये त्यांनी मिरच्या विकण्यास सुरुवात केली. सुरुवाती लोक घेत होते. लोकांची इच्छा कशी असतात, आपण कोणती गोष्ट घेताना अजून टाका, अजून टाका, अजून थोडं टाका ना, हा घ्या. कारण की संतांच्या मनामध्ये संतांचं मन हे निर्मळ असतं, दानासाठी शुद्ध असतं. त्या पद्धतीने संत तुकाराम महाराजचं मन हे निर्मळ होतं, दानशूर होते. ते मिरच्या जास्त टाकतच होत्या. आणि असा एक घरात आला आणि तो म्हणाला नाथांना की मी आता पैसे आणले नाहीत, माझे पैसे घरी राहिले आहेत, तुम्हाला नंतर पैसे आणून दिले तर चालतील का. महाराज तुकाराम महाराज म्हणाले, चालेल की तुम्ही थोडेच माझे पैसे बुडवणार आहात, चालेल. त्या व्यक्तीने मिरच्या घेतल्या. अशी उधारीवर मिरच्या मिळणार म्हणून सर्व गावावर ही वार्ता पसरली आणि सर्व गावच मिरच्या घेण्यासाठी सरसवलं. त्या ठिकाणी सर्व लोक मिरच्या घेण्यात येऊ लागले. मिरच्या घेऊ लागले. तुकाराम महाराज लोकांना मिरच्या उधारी दुसऱ्या दिवशी पैसे द्यायचे होते, त्यामुळे सगळेच लोक त्या ठिकाणी मिरच्या घेण्यात आले. आणि पण लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचं चित्त वृत्ती ती मिरच्या विकण्यावर नव्हती. त्यांच्या मनामध्ये काय परमेश्वराचं नामस्मरण चालू होतं, चिंतन चालू होतं. मिरच्या विकणे फक्त कारण होतं, पण सगळं लक्ष परमेश्वरावर होतं. काही काळाने असा वेळ आली की तुकाराम महाराजांना भक्तीतून नामस्मरणातून वेळ मिळत नव्हता. त्यांनी ग्राहकांनाच म्हणू लागले, तुमच्या हातानेच घ्या, तुम्ही थोडेच मला फसवणार आहात, माझा विश्वास आहे तुमच्यावर. आणि तारा जो त्यांच्या हातामध्येच दिला. ग्राहकांच्या व्यापारी कसं आहे, भगवंताची नामस्मरण करण्याचा वेळ नव्हता त्यांना, त्यामुळे त्यांनी ग्राहकांच्या हातामध्येच तो तराजू दिला. तुमच्या हातानेच मिरच्या घ्या. सर्व मिरच्या घेऊ लागले. कोणी 2 किलो घेऊ लागले, बिलकुल म्हणून लागले. त्यांचं त्या तुकाराम महाराजांचं लक्ष बिलकुल त्या मिरच्या विकण्यावर नव्हतं. त्यांचं चित्त फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये विलीन झालं होतं, त्या ठिकाणी स्थिर झालं होतं. आणि एकाचे 2 पोती संपली. अशा प्रकारे 2 मिरचीची पोती विकण्याची संपली. तिसरं पोतं विकण्यासाठी मांडल्याच्या नंतर त्या गावातील एक असा आडमुठा दानशूर व्यक्ती आला. त्या गावात त्याची दहशत असायची. असा व्यक्ती त्या ठिकाणी आला. तो म्हणला, तुकाराम महाराजांना म्हणला, कशा दिल्या मिरच्या. तो म्हणला, सगळ्यांना दिल्या, त्याच भावात तुम्हाला देणार, तुम्ही सुद्धा घ्या. तो म्हणाला, मला पोतच पाहिजे, माझ्या घरी खाण्याची थोडे खूप आहे, माणसं जास्त आहेत, तेव्हा मला मिरच्यासारखं पोतच पाहिजे. आणि त्या अनोखा व्यक्तीने अर्धान व्यक्तीने ते मिरच्याचं उधारी पोतच घेऊन गेला. तुकाराम महाराजांना काय म्हणाला, उद्या पैसे दे. आता पोतच त्यांनी उधारीवर घेऊन गेला. पहा व्यवहार कसा आहे. नाथ महाराजांनी त्यांना उधारीवर पोतच दिलं. अशा पद्धतीने सर्व मिरच्या हळूहळू 4 पोती विकल्या गेल्या. 4 पोती विकल्या गेल्याच्या नंतर संध्याकाळची वेळ झाली होती आणि संध्याकाळची खाण्यापिण्याची सोय तुकाराम महाराजांना पाहावी लागणार होती. सुरुवातीचे 1-2 दिवस ग्राहक रोखीचे झाले होते आणि तेवढेच पैसे श्री तुकाराम महाराजांकडे होते. आणि त्यांनी गावामध्ये जाऊन खाण्याची साधन सामुग्री घेऊन आले आणि त्या वडाच्या झाडाखाली निवांत बसून स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर त्या टेकडीवर शंभू महादेवांचं मंदिर होतं. आणि शंभू महादेवांना समजलं होतं की आज नाथ तुकाराम महाराज या ठिकाणी आलेले आहेत, परमभक्त आहेत आणि त्यांनी स्वतः आपल्या हाताने प्रसाद बनवलेला आहे. त्यांना इच्छा झाली, त्यांच्या मनामध्ये तो प्रसाद खाण्याची इच्छा निर्माण झाली आणि आज आपल्याला प्रसाद खाण्याचा योग दिसतोय. म्हणून शंभू महादेवाने तेजस्वी अशा वाट स्वरूपाचं रूप घेतलं आणि नाथ महाराज कसे आले, तुकाराम महाराज कसे आले आणि म्हणाले, स्वयंपाक झाला वाटलं, हा झाला, जेवायला बसताय वाटलं, मलाही खूप भूक लागली. असे वाटसरूच्या रूपात असले शंभू महादेव तुकाराम महाराजांना म्हणाले, हा स्वयंपाक झालाय, बसाय जेवायचे बघा. ते शंभू महादेवांनी आणि तुकाराम महाराजांनी बसून पोळभर जेवण केलं. पोळभर जेवण केल्याच्या नंतर तुकाराम महाराज हे होते ते भजनामध्ये भक्तीमध्ये तल्लीन झाले.
पण त्यांना मनामध्ये विचार येऊ लागला त्यांच्या, आपली सगळी पोती विकली गेली आहे, मिरच्याची सगळी पोती विकली गेली आहे, पण आपल्या हातामध्ये काहीच नाही. आपण आवडीच्या म्हणजे जिजाऊच्या समोर कसं जायचं, मोकळे हाताने कसं जायचं, तिला कसं तोंड दाखवायचं, त्यांचा विचार त्यांच्या मनामध्ये चिंता करू लागला. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये तो विचार चिंता करू लागला, कारण की परमेश्वराची भक्ती करत होते. त्यांचं सर्व चित्त त्या परमेश्वराच्या चरणी विलीन होतं. आणि ही चिंता तुकाराम महाराजांना पडली होती ना, ती चिंता परमेश्वराला पडली. कारण की आपल्या भक्ताला जेव्हा चिंता पडते ना, तेव्हा ती परमेश्वराला पडते. म्हणून परमेश्वराने विचार केला, आपल्या भक्ताला चिंता पडलेली आहे, आपण स्वतः जाऊन त्या मिरच्याची उधळी गोळा करायची. चिंता तुकाराम महाराजांना पडलेली चिंता परमेश्वराला कळाली. परमेश्वराने त्यांच्या सेवकाचं रूप धारण केलं. त्या सेवकाचं नाव विठोजी. विठोजीचं नाव परमेश्वराने रूप धारण केलं आणि त्या गावामध्ये गेले. ज्या गावामध्ये लोकांनी मिरच्या उधारीवर घेऊन गेले होते ना, त्या गावामध्ये गेले आणि ज्या लोकांनी मिरच्या घेऊन गेले होते ना, त्यांच्या घरी जाऊन विठोजींनी उधारी गोळा करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी गेला, मी तुकाराम महाराज सावकारांचा सेवक आहे विठोजी, मला त्यांनी पाठवलेलं आहे मिरच्याची उधारी गोळा करण्याकरता, तुम्ही मला उधारी द्या. लोक उधारी देऊ लागले, कुणी पैसे कमी देऊ लागले, पण परमेश्वर होते, परमेश्वराच्या रूपात विठोजी होता. नाही माऊली, तुम्ही एकुली मिरच्या घेतल्या होत्या. त्या लोकांना विचार पडला, यांना जर काहीच माहित नव्हतं आणि आपण एकुली मिरच्या घेतल्या हे यांना कसं कळालं. आणि त्यांना विचार पडू लागला, हा भोळा बाबडा व्यापारी दिसतोय, त्याची चिंता अजब प्रपंचावर नाही असं त्यांना समजलं. परंतु त्याच्याकडे सर्व कुणी 1 किलो दिले, 2 किलो दिले, कुणी 3 किलो दिले, कुणी पोती दिले, याचं मोजमाप आहे. हा व्यापारी साधा गोळा नाही आणि त्यांना समजलं. त्या व्यापाऱ्याची त्या विठोजी सर्वांची उधारी गोळा केली, सर्वांची हळूहळू उधारी गोळा केली, विनंती करून सगळ्यांनी दिली. आणि ज्यांनी पोतं नेलं होतं ना, त्या पोतं नेणाऱ्याच्या आगांत अडमोठ्या व्यक्तीच्या घरी गेले आणि बाहेरूनच आवाज दिला, कोण आहे तो आतूनच, बाहेरून त्यांनी आतूनच आवाज दिला, कोण आहे. तो अडमोठा होता, आगांत होता, त्या गावामध्ये त्याची दहशत होती. आणि दहशत असल्याच्या कारणाने त्या ठिकाणी तो बाहेर आला. कोण रे, कोण पाहिजे तुला, असं विठोजींना म्हणजे परमेश्वर स्वरूपात असलेले विठोजींना म्हणून लागला. म्हणाला, मी तुकाराम महाराजांचा सेवक आहे, माझ्या शेठजींनी मिरच्याची उधारी आणण्यासाठी मला पाठवलेला आहे. तो अडमोठा व्यक्ती त्या विठोजीला म्हणाला, पैसे देणार नाही. असा विठोजीला म्हटल्यानंतर विठोजींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. हा प्रशस्त व्यक्ती दिसतोय, पैशा पाण्याने बरडे दिसतोय, तरी हा आमचे शेठजीचे पैसे देत नाही. आमच्या शेठच्या समोर मी कसे जाऊ, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. त्या आडमोठा व्यक्तीच होता, अर्धांड होता, त्यांनी परमेश्वराविषयी अवमान शब्द वापरले. तो शिवाय गाडीवर आला, अवमान शब्द वापरले. त्याला माहित नव्हतं परमेश्वराच्या रूपात विठोजी आहे. लक्षात घ्या, परमेश्वराच्या भक्ताला ज्यावेळेस भक्त संकटात असतो त्यावेळी परमेश्वर काय सहन करतो, त्यांनी परमेश्वराने त्या ठिकाणी त्याचा अपमान सहन केला, अवमान सहन केला. कुणासाठी, त्याच्या भक्तासाठी. अहो, परमेश्वराने शशुपाल हा त्याच्या आत्याचा मुलगा होता, आत्याला त्यांनी वचन दिलं होतं त्याचे 100 अपराध माफ करेन, पण त्याला 100 अपराधानंतर मी माफ करणार नाही असं परमेश्वराने आत्याला वचन दिलं होतं. आणि हाच आपला भक्त आहे आणि भक्तासाठी परमेश्वर अवमान सहन करतोय. म्हणजे ही भक्ती कोणत्या पद्धतीची असेल, कोणत्या किती त्याची लय किती असेल हे लक्षात घ्या. अवमान सहन केला त्याने आणि तो आरडाओरडा करू लागला, तरी तो आरडा व्यक्ती काय ऐकायला तयार नसल्यामुळे सर्व आरडाओरडा केल्यामुळे गाव गोळा झालं, कुजबुज करून आलं त्या व्यक्तीविषयी. परंतु त्या बोलण्याचं कुणामध्ये धाडस नव्हतं, कुणा व्यक्तीमध्ये त्या बोलण्याचं धाडस नव्हतं, कारण तो आडमडा होता, अर्धाड होता. गावातील कोणी व्यक्ती त्याच्याबद्दल बोलायला तयार नव्हतं.
शेवट तो नाहीच म्हणायचा, तो पैसे देणारच नाही. शेवट विठोजींनी ठरवलं. त्याने हातामध्ये दोरी घेतली. हातामध्ये दोरी घेऊन त्याला म्हणले, तुम्ही माझ्या शेठीचे पैसे देणार नसताल, मी माझ्या शेठीच्या समोर कोणत्या दौडाने जाऊ, कसं जाऊ हे सांगा. तुम्ही पैसे नाही दिले तर मी इथेच फास लावून घेतो, असा त्या अंगठ्या व्यक्तीला म्हणाला. लोक कुजबुजू लागली. लोक त्या व्यक्तीला म्हणू लागले, अरे तो तुझ्या दारामध्ये त्या मिरच्याची पैशाची उधारी न दिल्यामुळे तुझ्या दारामध्ये देऊन तो फास घ्यायला तयार झालाय, तरी तुला 5,000 फुटाना. असा गावातले लोक चर्चा करू लागले. आणि मुद्दाम विठोजी म्हणायचा, आता मी फासच घेतो, आता मी फासच घेतो. मुद्दाम त्याला विठोजी दिवसू लागला. आणि सर लोक कुजबुजू लागल्यामुळं त्याची नाचकी होऊ लागली. त्या व्यक्तीची नाचकी झाल्यामुळे तो त्याला नाईलाजाने तो मला मिरच्याच घेऊन जावा. विठोजी मला मिरच्या नको, मला पैसे हवे, पैसे हवे म्हणला. शेवट नाईलाजाने त्या मोठ्या व्यक्तीला घरामध्ये जाऊन जेवढ्या मिरच्या आणल्या होत्या ना, ते मिरच्याचे पैसे त्याला द्यावे लागले. आणि तो पैसे घेऊन बाहेर आला आणि त्या विठोजीला दिले. लक्षात घ्या, सर्व गावातली विठोजी उधारी गोळा केली मिरच्याची. पण तो परमेश्वर रूपात तो सेवक होता. आता हे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज होते, त्यांनी वाट पाहिली. आता कुणी येत नाही दिसत, कुणी आपल्याला पैसे आणून देत नाही, अशी त्यांना स्थिती निर्माण झाली. परतीच्या प्रवासाला त्याने निघण्याची तयारी केली तुकाराम महाराजांनी. आणि लक्षात घ्या, त्या ठिकाणी चमत्कार झाला की जे विठोजींनी पैसे गोळे केले होते ना, त्यांनी त्या गावच्या पाटलाकडे जाऊन गेले. त्या पाटलांना सांगितलं, तुमच्या गावातील लोकांनी या ठिकाणी आमचे शेठचे आले होते मिरच्या घेण्यासाठी, आणि मिरच्याचे पैसे तुमच्या गावातून उधारी मिरच्या गेल्या होत्या. पण मी सगळ्यांना कुणाला गोळी कुणाला गुलाबी सगळे उधारी गोळा केलेली आहे. परंतु तुमचं नाव इतर गावामध्ये आजूबाजूला खराब होऊ नये, माझ्या शेठजी पुढे जाऊन म्हणू नये की या गावातील लोक पैसे बुडवणार आहेत, अशामुळे तुमची नाचकी होईल. त्यामुळे हे सगळे पैसे उधारी गोळा केलेली आहे ना, ती तुम्ही आमच्या शेठजींना नेऊन द्या, म्हणजे तुमच्या गावाची बदनामी होणार नाही, नाचकी होणार नाही. त्यामुळं ते सर्व म्हणणं त्या पाटलांना समजलं. आणि पाटलांना समजल्यानंतर पाटील ज्या ठिकाणी तुकाराम महाराज होते ना, त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर म्हणा त्यांनी तुकाराम महाराज नमस्कार केला. हरिभक्त पारायण दिसताय, परमेश्वराचे भक्त दिसताय, आणि त्यांना वंदनपूर्वक नमस्कार केला. तुमचा सेवक माझ्यापाशी आला होता, तुम्ही गावामध्ये लोकांना मिरच्या उधार दिल्या होत्या, आणि त्या मिरच्याची उधारी गोळा करून तुम्ही माझ्याजवळ आणून दिली आहे, म्हणून ती तुम्हाला द्यायला सांगितलेली आहे. तुकाराम महाराजांना विचार पडला, माझा सेवक मी स्वतः एकटाच आहे, मीच माझा सेवक आहे, मला कुणी सेवक नाही. असा तुकाराम महाराज म्हणून आले. नाही, तुमचा सेवकच माझ्यापाशी आला होता, आणि त्यांनी सर्व गावाची उधारी गोळा केली, आणि ही माझ्यापाशी आणून दिलेली आहे, आणि ती तुम्हाला द्यायला सांगितलेली आहे. पण संत तुकाराम महाराजांनी ओळखलं ही लीला परमेश्वराची आहे, ही लीला परमेश्वराची आहे. लक्षात घ्या, हे तुकाराम महाराजांना कळालं. लक्षात घ्या, ह्याच पद्धती मातेने हा बोध समजून घ्या की भक्तीमध्ये, परमेश्वराच्या भक्तीमध्ये किती ताकद आहे. आपण पण भक्ती त्या पद्धतीची पाहिजे. परमेश्वराच्या चरणी निस्वार्थ सेवेने आपण नतमस्तक झालं पाहिजे. निस्वार्थ पाहिजे, मनामध्ये कोणता किंतु परंतु पाहिजे नाही. आपण त्याच्या चरणाशी निस्वार्थपणे नतमस्तक व्हाल, त्याची सेवा कराल, भक्ती कराल, त्याचं नामस्मरण कराल ना. पण मनाच्या अंतःकरणापासून ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची भक्ती करता, ज्यावेळेस परमेश्वर तुमचा गैरविश्वास निर्माण होतो ना, त्या ठिकाणी तुमची भक्ती ही कमकुवत असते. त्या भक्तीमध्ये तुमचा काहीतरी कमीपणा असतो. परमेश्वराच्यावर ठाम विश्वास निर्माण होईल ना, तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार हा कधीच येणार नाही. कारण की तो परमेश्वर ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची भक्ती करता, माझ्या अंतःकरणापासून करता ना, त्यावेळेस तुमचं काम हे नक्की होणार, आणि तुमच्या जीवनामध्ये तो आनंदच आणणार. कारण की तुमचा विश्वास आपल्याला असला पाहिजे, तुमची भक्ती निष्ठा ही परमेश्वरापाशी
निस्वार्थ असली पाहिजे, हे लक्षात घ्या. एक संत बाळूमामांच्या बाबतीतील घटना आहे. बाळूमामा पंढरपूरला पायवारीला जात असताना रस्त्यात खड्ड्यामध्ये खेकडा पडलेला दिसतो. रस्त्यामध्ये खेकडा पडलेला दिसतो आणि तो खेकडा बाळूमामांना न धावता बाळूमामा काय करतात, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, चारदा प्रयत्न करतात आणि चौथ्या वेळेला त्या खेकड्याला ते बाहेर काढतात. लक्षात घ्या, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा तो खेकडा मामाला चावत असतो. खेकडा मामाला चावत असतो आणि त्यांच्या शेजारी असलेला बाळूमामांचा भक्त जो असतो ना, ते सर्व पाहतो आणि तो महाराजांना विचारतो, महाराज तो खेकडा तुम्हाला तीनदा नव्हे, चारदा नव्हे, तुम्हाला तो चावतच होता. तो खेकडा तुम्हाला चावत होता पण तुम्ही त्याला वाचवतच होता. तुम्हाला तो चावतच राहिला पण तुम्ही त्याला वाचवणे सोडले नाही. हे कशासाठी मामा? मामाने सांगितलं, बाळा, चावणे हा त्याचा गुणधर्म आहे. चावणे हा त्याचा गुणधर्म आहे, वाचवणे माझा गुणधर्म आहे. म्हणजे माझा स्वभाव आहे. चावणे हा त्याचा स्वभाव आहे, तो वाचवणे हा माझा स्वभाव आहे. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कोणी द्वेषाने बोलत असेल, कोणी नावे ठेवत असेल, कोणी कुरघुड्या करत असेल तर त्यांचा स्वभाव आहे. आपला स्वभाव इतरांना मदत करणे, सहकार्याची भावना मनामध्ये ठेवणे, प्रेमाने वागणे, आपुलकीने वागणे हा आपला स्वभाव आहे. तो वाईट स्वभाव सोडत नसेल, आपण आपला चांगला स्वभाव कधीच सोडू नये. कारण चांगल्याच्या पाठीमध्ये भगवंत उभा असतो, हे लक्षात घ्या. या माध्यमातून हे कळून घ्या. हे सांगणं ऐकणं सोपं वाटतं, मग ते आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही आचरणात आलाय ना, त्याची प्रचिती तुम्हाला येणार आहे. जीवनात आचरणात आणल्याशिवाय कुठली गोष्ट होत नसते. त्यासाठी त्याग असावा लागतो, त्यागाची भूमिका असावी लागते. कुठली गोष्ट साध्य करायची असेल ना, त्यागाशिवाय पर्याय नाही. आपण निशुद्ध शाकाहार व्हा, शुद्ध शाकाहार परमेश्वराची भक्ती करा. अरे परमेश्वर हा तुमच्या भक्तीला आणि भावाला भुकेलेला आहे. परमेश्वर तुमच्या पैसा पाण्याला भुकेलेला नाही. परमेश्वर भुकेलेला आहे भक्तीला आणि भावाला. आणि त्या परमेश्वराच्या चरणाची नतमस्तक व्हा. आपण दर गुरुवारी, दर पौर्णिमेला या ठिकाणी होम हवन करतो. त्या होमाला हजर राहून त्याचा लाभ घ्या, त्याचा आनंद घ्या. या ठिकाणी स्त्रीची पालखी प्रदर्शन होते, त्यामध्ये सहभाग व्हा. त्या सहभागामध्ये होऊन त्याचा आनंद घ्या आणि त्या आनंद घेऊन अनेक पद्धतीची भक्ती असते. भजनाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून, आरतीच्या माध्यमातून भक्ती ही अनेक प्रकारची आहे. परंतु ती करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये पाहिजे. आणि ती इच्छा तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होईल आणि ती अटळ राहील, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये हा परमेश्वर आनंद आणल्याशिवाय कदापि राहणार नाही. हे लक्षात घ्या. या निमित्ताने लक्षात घ्या, आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेला आहात. बुद्धाने सांगितलेलं आहे, क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने आणि लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते. लक्षात घ्या, क्रोध मनामध्ये असेल ना, तुमचा विनाश होतो. तुम्ही प्रेमाने माणसं जवळ येतात, आपुलकी निर्माण होती, जिव्हाळा निर्माण होतो. क्रोध हा माणसातून उठवतो आणि प्रेम हे माणसाला बसवतो. त्या पद्धतीनेच पाप सुद्धा तसेच आहे. माणसाचे दोन मन असतात, एक वाईट आणि चांगलं. तुम्ही ज्या वेळेस त्या परमेश्वराच्या चरणाशी नतमस्तक व्हाल ना, ती वाईट जी ऊर्जा आहे ना, वाईट ऊर्जा ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे त्या ठिकाणी पापाला थारा मिळत नाही. सदाचाराचा विचार मनामध्ये निर्माण होतो. हे विचार तुमच्या मध्ये अवलंबा. आणि ज्यावेळेस आपण लोभ निर्माण करतो, आताचा मनुष्य कसा आहे पहा, माणसाला असून म्हणजे किती माणसाला लोभ झालेला आहे. अरे किती दिलं तरी ते इथेच राहणार आहे, बरोबर कुणी घेऊन गेलेला नाही. हा लोभ आहे. लोभ नसावा. अरे आपले मन आपलं दान करण्याची इच्छा पाहिजे, दानच असली पाहिजे. कारण की दान अनेक प्रकारचं असतं. अन्नदान असो,
देणगी दान असो, दान केल्याने आपल्या काही कमी पडत नाही. लोभ नसावा, दानवृत्ती असावी हे लक्षात घ्या. आणि ज्या ठिकाणी असत्य असते ना, आपण असत्य बोलतो ना तेव्हा ठिकाणी सत्य असते. पण लक्षात ठेवा, असत्य बोलण्याने वारंवार असत्य बोलावं लागते. पण जेव्हा सत्य बोलतो ना ते कधीच खोटं ठरत नाही. आणि सत्य बोलल्यावर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव ते स्पष्ट दिसत असतात. म्हणून असत्य एकदा बोललो ना 100 वेळा खोटे बोलावं लागतं. पण सत्य आपण खरं बोलू ना, खरं कधी झोपेत विचारलं ना ते सांगू शकतो. सत्याची ताकद, सत्याची पावर एवढी आहे हे समजून घ्या सगळ्यांनी. आणि या ठिकाणी येऊन परमेश्वराची भक्ती करा, नामस्मरण करा, चिंतन करा आणि त्याच्या चरणाशी नतमस्तक व्हा. तो सर्व तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय कदापि राहणार नाही हे लक्षात घ्या. या पौर्णिमेची निमित्ताने सांगतो श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आपली पुढील पौर्णिमा तारीख आहे 10/6/2025, वार आहे मंगळवार. वटपौर्णिमा आहे. पौर्णिमेची तारीख आहे 10/6/2025, वार आहे मंगळवार. वटपौर्णिमा आहे. तर सर्व भाविकांनी त्याची नोंद घ्यावी. आता आरती होईल. जय जय गुरुदेव दत्ता, ते अनुसरे तुता. 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 ते अनुसरे तुता. ते अनुसरे तुता. ते अनुसरे तुता. Hey
श्रीपाद श्री गुरुदेव दत्त सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। कर्नाटके गंगा ग्रामे नित्यरासे श्री गुरुदेव दत्त। भीमा मर्जा संगमे स्नान करके श्री गुरुदेव दत्त। करवीर ग्रामे मागदे श्री गुरुदेव दत्त। काशी से ग्रासी भोजन करसी श्री गुरुदेव दत्त। माऊर गणेश नगर जे निर्णार मर्मदे विश्रांति गेसी श्री गुरुदेव दत्त। श्री क्षेत्र साई कामासी वास करसी श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।